अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील 9 सदस्यांनी बागेश्वर बाबांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केलाय। दीक्षा घेतल्यानंतर बागेश्वर बाबांनी त्यांचं नाव शिवराम आर्य ठेवलं असून त्यांच्या पत्नीचं नाव सीता आर्य तर मुलगा बलराम आणि कृष्ण अशी त्यांची नावं ठेवण्यात आली। छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या 3 दिवसीय कार्यक्रमाची बुधवारी सांगता झाली। याच कार्यक्रमात काही मुस्लिम कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला। अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला। आम्ही जालना जिल्ह्यात तीर्थापुरी तालुका शेवता इथले रहिवासी आहोत। 72 मध्ये दुष्काळ पडल्यामुळे आमचे आजोबा आमची आजी सगळे नगरला पोट भरायला आले। आम्ही इथले स्थायिक झालो, पण पहिल्यापासून ही आमच्या घरात देवीचं ठाणं असल्यामुळं आम्ही हिंदू सनातन धर्माचा हा नेहमी पालन केलेला आहे। तर नगरमध्ये आम्ही जिथे पोट भरतो तर पहिले हिंदू धर्म देवी देवताची आम्ही पूजा करतो, आम्ही त्यांची मान सन्मान करतो। तर पहिल्यापासूनही आम्ही त्यांना मानत आलेलो आहोत। पण आम्हाला आता मध्यंतरी कळलं बागेश्वर महाराज औरंगाबादमध्ये आलेले आहे। तर त्या तत्काळमध्ये आम्ही आमची फॅमिली घेऊन तिथे गेलो आणि आम्ही आमचा हिंदू धर्म स्वीकारला। कोणाचा विरोध नाही, काही नाही, आम्ही जास्त कोणासंग बोलत सुद्धा नाही। आम्ही आमच्या प्रभूच्या नाव स्मरणमध्ये आम्ही मगन असतो। औरंगाबादमध्ये गेलो, आम्हाला इतकं उत्सुक झाली, इतक्या लांब आम्ही जाणार होतो, पण प्रभूंनी आम्हाला बजरंगबलीची कृपा त्यांनी आम्हाला तिथं बोलवलं। 6 महिन्यापूर्वी जायचं होतं, पण पैसे नसल्यामुळे आम्ही इतक्या लांब गेलो नाही। आणि लहान लहान लेकरं आहेत, म्हणलं नको, लहान लहान लेकरं आहे, आपलं जाणं शक्य नाही आहे। पण माझा विश्वास होता, मला गॅरंटी होती, माझे प्रभू मला बरोबर आपल्याला बोलवते। मी माझ्या मंडळीला सांगत होतो, आणि मला 2 मुलं झालेली आहे। ते 2 मुलं अशी झाली, मला मुलगा नव्हता, मंडळी म्हणायची काय मुलगाच होत नाही। तर मग मी जसं मी मोबाईलवर बघितलं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, तर त्याच्यात असा उल्लेख केला आहे प्रभूंनी, तर तुम्ही मला बोलवा, मी स्वयं तुमच्यासाठी येईन, पण तुम्ही मला बोलवतच नाही, तुम्ही मी म्हणता, तुम्ही स्वतः फसता। तर मग मी तत्काळमध्ये ते रात्रीचं मी भजन ऐकलं, कीर्तन ऐकलं, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केली, पूजा केली। आणि आमचे एक मित्र आहे ब्राह्मण पिचका म्हणून, ते बिचारे वारले, ते परमेश्वर त्यांना स्वर्ग मिळावा। ते आल्यानंतर ते मला म्हणले काय करायचं? मी म्हणलं आपल्याला कृष्ण अभिषेक करायचा। तर ते म्हणले कशासाठी करायचा? मी म्हणलं आपल्याला आहे ना पुत्रासाठी कृष्ण अभिषेक करायचा आहे। अरे जो बच्चे मुझे कृष्ण भगवान ने दिए, कृष्ण अभिषेक किया जब मुझे 2 बच्चे हुए। कोई जबरदस्ती तो नहीं कर रहा? नहीं नहीं, किसी की जबरदस्ती नहीं, अगर किसी के डर से आता तो मैं सनातन को मानता ही नहीं। तर ते कृष्ण अभिषेक केल्यानंतर माझा मुलगा हा मोठा श्रावण मध्ये ते झाला, आणि दुसरा
तो मोठा मुलगा तो बलराम त्याचं नाव ठेवलं आपण काल. आणि दुसरा जो छोटा आहे तो रामनवमीला झाला करोनामध्ये. तर त्याचं आता आपण कृष्णा नाव ठेवलं, कारण बलराम मोठे आहेत ना, त्याच्यामुळे आपण त्यांचं नाव मोठ्यांचं बलराम ठेवलं, लहानाचं कृष्ण ठेवलं. हो, एक गवळीला दिली. मी आपलं केळगावची देवी आहे ना, मुली मला म्हणाले पप्पा आम्हाला हिंदू धर्माचं हे करायचं. म्हणलं अरे आनंदाची गोष्ट आहे, मला सुद्धा आवडलं. आणि बरेचसे स्थळ येऊन गेले, आम्ही त्यांना दिले नाही. माझ्या मुलींना जे आवडत होतं आणि हिंदू आपण सनातनीच आहेत सगळे, त्याच्यामुळे उलट मला आवडलं. आणि माझा जावई प्लंबर काम करतो, ते बी गरीब आहे, त्यांचं आपण केळगावच्या देवीपाशी त्यांचं लग्न लावून दिले. जखणगावला गेलो आम्ही आणि आमच्या दोघांचं लग्न झालं. आम्ही पहिल्यापासून हिंदू धर्माचे आहेत आणि ते पण हिंदू धर्माला मानते. तर बागेश्वर धामला गेलो, तिथं धर्म परिवर्तन केलं त्यांच्या हाताने. रोज असं घरी पूजा करताना? हा, रोज घरी पूजा करतो आम्ही आणि पहिल्यापासून आम्ही मानतो हिंदू धर्माला. आवाज कर